चक्क कारदगा ग्रामपंचायतीकडून अंगणवाडीस कुलूप, नियमबाह्य अंगणवाडी शिक्षिका निवडीचा निषेध। कारदगा तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील अंगणवाडी क्रमांक 190 या वर्गखोलीस कुलूप लावण्यात आले। सदर अंगणवाडीत नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या अंगणवाडी शिक्षिका श्रीमती सुजाता राजेंद्र पडलाळे यांची नियमाबाहेरील अंगणवाडी शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली। ती रद्द करण्यात यावी, अन्यथा कुलूप काढण्यात येणार नाही असं लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीतर्फे वरिष्ठांना कळवण्यात आलं। या प्रसंगी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू केचडे यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा व उपस्थित सदस्यांच्या पुढाकाराने येथील अंगणवाडी क्रमांक 190 ला कुलूप लावण्यात आले। या अंगणवाडी शिक्षिका पदासाठी गळतका गावातील अंगणवाडी सहाय्यक सुजाता राजेंद्र पडलाळे यांना बेकायदेशीररित्या कारदगा येथील अंगणवाडी वर्ग क्रमांक 190 मध्ये बढती देण्यात आली। त्यांच्याकडे सदलगा गावातील शिधापत्रिका व गळतगा गावचे कायमस्वरूपी निवडणूक ओळखपत्र आहे। सदर माहिती माननीय उपसंचालक बालविकास विभाग कार्यालय बेळगाव, माननीय तहसीलदार साहेब निपाणी, माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी निपाणी यांना यापूर्वी अनेकदा पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली। हे पूर्णतः चुकीचे आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेस लक्ष देऊन सदर भरती रद्द न केल्यास आपण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याचं सांगितलंय। माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे यांनी कारदगा गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य एकत्र येऊन बेकायदेशीर नियुक्ती आदेश रद्द करण्यासाठी अंगणवाडी क्रमांक 190 च्या दरवाजाला टाळं ठोकलंय। जोपर्यंत कारदगा गावातील स्थानिक महिलेस प्राधान्य मिळणार नाही तोपर्यंत हे कुलूप काढलं जाणार नाही। तसेच सदर अंगणवाडी सेविकेवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्ही सगळे इथे उपोषणास बसणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार, उपाध्यक्ष किरण टाकळे, सदस्य सुभाष ठाकाणे, पांडुरंग वडर, ज्योतिराम अलंकार, महादेव डांगे, सुनील उगळे, संजू नेजे, बजरंग शिंदे, प्रकाश कुराडे, रशिदा पटेल, सुजाता वडर, वीरश्री केचडे यांच्यासह सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। सदस्य कारदगा आज आम्ही इथे सगळे पंचायत मेंबर, आमच्याबरोबर थोडे ग्रामस्थ आणि अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक जमा झाले आहेत। याचं कारण की ही कारदगामधील 190 क्रमांकाची जी अंगणवाडी आहे, या अंगणवाडीमध्ये एका नवीन शिक्षिकेची नेमणूक झाली आहे। सुजाता पडलाळे असं नवीन शिक्षिकेचं नाव आहे। तर ही जी नेमणूक झाली आहे ही नेमणूक पूर्णपणे कायदा मोडून नेमणूक केलेली आहे। कारण सदर नेमणूक करताना त्या महिलेचे इथले कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट नसताना ती महिला या कारदगा गावची रहिवाशी नसताना, गळदगा गावची रहिवाशी असून सुद्धा त्या महिलेची इथे शिक्षिका म्हणून नेमणूक केलेली आहे। तर आम्ही सर्व पंचायत मार्फत या नेमणुकीचा आम्ही विरोध करतो आणि वारंवार आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना, CDPOना असू दे, तहसीलदार साहेबांना असू दे, परत जिल्ह्यातील अंगणवाडीच्या ऑफिसर्सना असू दे, आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर मॅडम या दोघांच्या निदर्शनाला हा विषय आणून दिल्यानंतर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन बाकीचे सगळे कागदपत्र आम्ही पूर्तता केली होती। तर आम्ही दिलेल्या कागदपत्राचा कोणत्याही प्रकारे यांनी विचार केला नाही आणि एक नियमाप्रमाणे जर बघायला गेलं तर 3 किलोमीटरच्या आतीलच व्यक्तीला या गावामध्ये शिक्षिका म्हणून प्रमोशन मिळण्याचा किंवा नवीन अपॉइंटमेंट करण्याचा एक नियम आहे। तो नियम धाब्यावर बसून संबंधित अधिकाऱ्यांनी जो इथं नवीन एक मनमानी कारभार चालवलेला आहे, या मनमानी कारभाराला आमच्या सर्व पंचायतीच्या सर्व मेंबरांच्या मार्फत, अध्यक्ष आणि ग्रामस्थांच्या मार्फत आम्ही सगळेजण विरोध करतो।